आजपासून नवीन काम सुरू केलंय. ते इंस्टाग्राम बंद व्हायची न्यूज आली मध्ये. ठीक आहे जमलं. मग माझा माझ्यासमोर बोलते कस काय जोरजोरात? मी आज भरणार आहे शशांकची माग. शशांक आज लग्न करणार आहे माझ्या मांग तर माझ्यासोबत. पूर्ण नाही करत ती, तुम्ही म्हटलं मांगच भरून टाका. भर मांग. तुझ्या कोणत्या मांगा मी पूर्ण नाही केलेल्या आहे? सगळ्या मांगा मी तुझ्या पूर्ण करते. माझी मांगा आहे की मला तू अहो म्हटलं पाहिजे. तू 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 करूनच बोलते. मला फीलच नाही येत तो. फील नाही? अहो अहो नाही म्हणायचं मला. अहो म्हटलं की यासाठी की तू आता मी नाही, नाही, नाही. 1990s ची ट्रीटमेंट तिची बायकोला दिल्या जाते, त्याच्यानंतर तिला अहोचा फील येत नाही. तसं नाही म्हणते आता मी. जेव्हा तू अहो नाही म्हणजे झिपोड्या ओढून रपकन ठेवून देते. मी तसं नाही म्हणत आहे. जर मी नाही अहो नाही म्हटलं नाही ना तुला फील पाहिजे ना. तर मला मग माझा असं- माझ्यासमोर बोलते कस काय जोरजोरात? आई, एवढंच हा? पाडून दे मी तुला. अत्याचार करावा लागेल तेव्हा अहो म्हणशील काय? डुंगरावर मारते. हे लाज कॅमेरा चालू आहे. तेच म्हणत त्यांना मी हे बघ, मागे माहितीये का आम्हाला फॅन्स भेटले होते तर मग काय कोणाचे ढुंगणार मारू यार, नवऱ्याचेच मारायला लागेल. उत्तर दे, कोणाच्या डुंगरावर मारन ते? सांग तू सांग कोणाचा मारू? भावाच्या ढुंगणार कोण मारत असते मॅट? तुझ्या बहिणी मारते का ते डुंगरावर? नाही आमचं ना असं काही. तो वाचून जाते. जर मी तुला अहो म्हटलं तर आपलं असं रिलेशन चेंज होऊन जाईल. काहीच संबंध आणि नाही. मागे आम्हाला मध्ये फॅन्स भेटले होते, लेडीज होत्या त्या, तर त्या म्हणे की तुम्हाला पण असं वाटत असेल तुमचं लग्न झालंय, तुम्ही असे फ्रेंड सारखेच वाटता म्हणे, मित्र मैत्रिणी कसे राहतात तसं वाटते म्हणे. तर ते चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येकाने कसं असते, जेव्हा आपण एखाद्याला दादा म्हणतो तर आपल्याला आपोआप रिस्पेक्ट येऊन जाते की नाही भाई बडा आदमी आहे किंवा असं आहे तसं आहे, थोडंसं दादा. तसंच जेव्हा आपण पप्पांना, आता मी पाहिलं खूप लोक म्हणतात ए पप्पा इकडे ये, ते ऐकतानाच कस तरी वाटते, ए पप्पा कसं काय म्हणून राहिली बा, पप्पा आहेत ते. पप्पा मी काय म्हणत होतो इकडे या ना, तर आपोआप रिस्पेक्ट तयार होते त्या माणसासाठी. हो तर ते जेव्हा याच्यासाठी नसते की जमान्यासाठी किंवा आपल्यासाठी, हा. ते फक्त लोकांसमोर दाखवण्यापुरतं असते की हा हा. बाय मी माझ्या नवऱ्याची रिस्पेक्ट करते. हा तर मग मी करते ना. नाही पण तू म्हणत नाही ना हो. ते म्हटल्यानं जर रिस्पेक्ट होत हा. असेल तर त्याला काही प्रश्न लॉजिक तर नाही. मला माहिती आहे ना तुम्ही रिस्पेक्ट करतं, पण हा. बाहेरचे नाही माहित ना, उसके लिए अहो रहता है वो. हा, ठीक बाहेर मग मलाच जाईन अहो. आणि कसं असते, आपण आहे ना जर अहो नाही म्हटलं, समजा पप्पांना पप्पा नाही म्हटलं, तर मग आजकालच्या लेकरासारखं होते. ते आजकालचे लेकर म्हणते ए पप्पा समजत नाही का तुला? अबे माझ्या बापाला म्हटलं असतं, माझ्या ढुंगणातून रक्त काढलं असतं. असा कसा म्हणतो तू ए पप्पा तुला समजत नाही का? उलट लटकन मिरचीची धुनी डायरेक्ट खालून. माझ्या लेकरांनी जर म्हणलं असं तुझ्यासारखं तू आणि मी करून बोलले, म्हणजे मी धुनीत देणार आहे. आपल्या लेकर का हा? म्हणन तुला? तू पाहिलेशील ना, प्रूफ आहे प्रूफ. आपल्या लेकर का म्हणन त्याला तर- कारण की तू नाही करत रिस्पेक्ट, त्यांना- लेकर पण तशाच असते. त्यांना तर हा, ओळख अजून एक गोष्ट सांगतो मी. जेव्हा आई घरात आहे ना, आई बाबाची रिस्पेक्ट नाही करत ना, तेव्हा घरात कोणीच रिस्पेक्ट नाही करत ना. तिच्या माहेरचे लोक करत ना, तिच्या सासरचे करत ना, लेकरं करत. सगळ्यात महत्वाचं असते लेकरांना रिस्पेक्ट करणं. आमच्या मायानं आमच्या बापाची रिस्पेक्ट केली, मार खाऊन करू दे किंवा कशी करू दे, पण रिस्पेक्ट केली ना की नाही पप्पाला ते आवडणार नाही, पप्पाला विचार, पप्पा शिवाय नाही नसून. म्हणून आमच्या मनात बापासाठी लय रिस्पेक्ट आहे. तर म्हणून पुढे जाऊन पुढच्या पिढीसाठी सांगून आलो की तुम्ही भले एकट्यात तू मॅम्या करत असाल किंवा भांडणं करत असाल, काही करत असाल, पण माहेरचे असू दे किंवा लेकरं असू दे, त्याच्यासमोर जर तुम्ही रिस्पेक्ट नाही कराल तर ते तुमच्या नवऱ्याची रिस्पेक्ट करणार नाही आणि ना तिच्या बापाची रिस्पेक्ट कर. म्हणून तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते चुपचाप सुमडीत जाऊन बेडरूम मध्ये त्याच्या कनपटात मारून या. पण लेकराच्या समोर, माहेरच्या समोर, बाहेरच्या समोर त्याची रिस्पेक्ट करा, नाही तर मग ते लोकही त्याची रिस्पेक्ट करणार नाही. चल मग मी मांग भरू आता. भर तू, माझ्या ज्ञान देऊन झालं. पण हे फार महत्वाचं होतं, किती बोलते रे तू एवढा कारण की बोलायला बायाच लागला शेअर करते फक्त किरणचा व्हिडिओ. नवऱ्यांनी पण आता बायकोना केला पाहिजे हा व्हिडिओ शेअर. का? घे, असं पकड. असं ओढा नाही लागत, तुझे केस खालच्या आता- खालीच लाव, करू नको तसं. खालच्या खाली कुठे? इथं लाव, इथं असं. इथं? हो लाव ना इथं. हे इथे हो लाव ना, वर वर वर. इथे. हा लाव, टिक्का लावल्यासारखं. हा लाव 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 लाव. यानं नसतेच लावत मांग, यानं थोडी भरत असते. कुंकू कुठं आहे? कुंकू नाही आहे, हे मांग यानं थोडी भरत असते. मी वाटून याने- राहिली ते मांग आहे म्हणून, टिक्का वाटून आला. मी येणेच भरते घे. माझी. तर तू केसात थोडं ना लावलाय ते. पण ते केस खाली येईन ना शूट मध्ये. असं लावला. पण केस खाली येईन ना शूट मध्ये. आता हे मांग का भरली त्याच्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम वर झाला कारण पाहायला. ठीक आहे जमलं. एवढी पुरी भरो पुरी भरो. टिकली लावून घे.
नाही टिकली नाही लावायची, मागचीच गोष्ट झाली बघ. बाईने बनायचं हक्कासाठी लढायचं आहे. चल लढते हे. काहीच्या काही दिसत मी पण लावू का? हो तुला A few moments later. आता मिटूनच नाही राहिला. शूट करून झाला पण हे मिटूनच नाही राहिला. शॅम्पू मिटलं थोडस. निब्बा निब्बीचा एखादा शूट झाला असता ना. निघाला शॅम्पू जाऊ दे ठीक आहे. आम्ही जात आहे गाडीमध्ये, भूर नाही जात आहे, आम्ही जात आहे माती चोरायला, कारण आम्हाला माती हवी आहे. पावसाळ्यापासून मी कुंड्या आणून ठेवल्या की घरी झाडं लावायची आहे, झाडं पण आणून ठेवले. कालच गेले ते झाडं आणायला. म्हटलं आता माती तर पाहिजे आहे. तर परीक्षित म्हणाला की आमच्या घराच्या बाजूला खाली प्लॉट आहे, तिथे आहे म्हणे माती. प्लॉट आहे म्हणे ते नेऊन देत म्हणे. हा आम्ही चाललो मुद्दाम आधी रात्री निघालो आहे की ते दिसलं नाही पाहिजे. हा ते माती चोरून आम्ही डिक्कीत भरून आणणार आहे. गाडीच्या डिक्कीमध्ये माती, विचार करा. ते पण पोत्यामध्ये भरून. मी 5 पोते घेतल्या, जवळपास 5 पोते माती पाहिजे आहे मला, कारण कुंड्याच तेवढ्या आहे. बहुतेक 15 ते 17 कुंड्या आहे माझ्याकडे, मोठ्या त्या पहिले शेणाच्या गवऱ्या घरासमोरच दिसत होत्या पडलेल्या, ते उचलून आणत होतो. आता ते शेणाच्या गवऱ्या ऑनलाईन भेटते. काही दिवसांनी आता ते माती बी ऑनलाईन भेटन, झाडाची माती बी ऑनलाईन विकन लोक. त्याच्या आपणच चालू करून देऊ त्याच्या आधी. पण तू येते पब्लिकला सांगून राहिला, सगळ्यांना माहित पडलं. त्याच्यापैकी कोणा चालू केलं त्याचा फायदा होईल ना. व्लॉग पाहायचे फायदे आहे मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. असे रोज मी आयडिया देत जाईन वेगवेगळे. आणि आमच्या सोबत माती चोरायला आहे परीक्षित. एव्हिडन्स दाखवून ते पहिलेच, नाही तर मग नंतर म्हणून ते पोलीसवाले जवळ आम्ही नाही आहे बा. परीक्षित पण आहे, अद्या पण आहे आणि काव्य पण आहे. माती या चोर, माती या मुंडीर. त्या मातीचं किती नशीब, किती डिक्की देणार आहे माती चोर टीम. काही हो असं त्या काकून म्हटलं. नमस्कार मित्रांनो, आजपासून नवीन काम सुरू केलंय. ते इंस्टाग्राम बंद व्हायची न्यूज आली मध्ये. हा इकडची ओली आहे ये बिझनेस पार्टनर. माझ्यासोबत दुसरा स्टार पण आहे. काऊन हल्लो गो मी अबे काळा लागते तरी निघत नाही. आणि एवढं कुदळ खेळण्यातून आणलं का? झाला लावायचं वारे वा. रन लागून नाही हातात. माहित नव्हतं ना अशी माती झाली म्हणून. त्या दिवशी नरम होती, तू जाणं होती डायरेक्ट गडे काढ परीक्षेत. हा गडे काढायचे. ते काकू म्हणते हे मातीचं चिकट आहे, म्हणते याच्यामध्ये थोडी वाळू मिक्स करून टाकाल. हा ते ऑलरेडी मिक्स झाली आहे वाढू. काळी माती आहे ना. म्हणून राहिला होता की आपणच जाऊ बायल काय लागतं, पोरील काय लागतं सोबत. इथं बाया कोण नाही आहे, सगळ्या पोरीच आहे. तू आहे ना बाई. मी बाई नाही आहे, मी पोरगीच आहे. काय बोलला तू? कोण आली ते? कमी तर नाही आनंद आहे त्यांना बोलतो. माती कमी नाही आणली पाहिजे म्हणून ते सोबत आली की जास्त माती आली पाहिजे. मला माहित होतं, जर मी नाही आली तर वाटलं हा काही ना काही कम जाऊ दे ना बाई, काही नाही होत, हुंडा तेवढ्या माती, हुंडा तेवढ्या माती, असं करेल म्हटलं नाही मी सोबत येते म्हटलं. तो केलं का मग? तो काय म्हणताय की तू येऊच नको, आम्ही बरोबर आणतो म्हणते 4 पोते माती भरून. म्हटलं नाही तरी पण मला वाटतंय 4ही आणले ना तरी कमीच पडणार आहे. दुसऱ्या वेळेस अजून 4 मागणार आहे. नाही 2 एक तर लागणारच आहे. एक हा गाडीवर घेऊन येईन ना. गांडूळ आहे का तू? पकडू त्याला कमीत कमी पोत. मीच तर पकडून आणतो, कोण पकडतो? तूच सांगतो आली तर कमीत कमी पकडू तुला. हा रे काय नाही, तू तर पण येऊ नको म्हणून. मग आता आली तर असंही म्हणता का? भरला आता ते छिद्रापर्यंत भरलं. माझ्या हे नाही बोलशील तू ब्लॉग मध्ये. माझ्या अहोंनी 4 पोते मातीचे भरले, म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून भरले. आणि यांनी फक्त एकट्याने गाडीत आणून ठेवले. ते महत्वाचं नाही, आणि आता एकट्याने घरी- महत्वाचं नाही आणि आहे. आता घरी जाऊन पण ते काढून तेच मला ठेवणार आहे. हिच्या एक इश्यू आहे माझा की कोणतीही गोष्ट काय म्हणते काढून ठेवणार आहे. काढून हेच ठेवणार आहे. माझं म्हणणं हे आहे की ते कोणत्याही गोष्टीत खोट काढत राहते, ते कधीच अप्रिशिएट नाही करत. मग माझी वेळ आहे. अप्रिशिएटच आता तिच्यासाठी नाही माझं म्हणणं असं होतं, हे पोतं एकच पोतं खूप भारी होतं. मी त्याला काय म्हटलं, तू एकटा नको उचलू, आपण सगळे मिळून उचलू. बरं हे डिक्की तू किती वेळा उघडली आतापर्यंत? तो खूप वेळा उघडली. मग त्याच्यात बॉटल होती, ती तू पण काढून ठेवू शकत होती. मला सुनवाजी काय करत याच्यात बॉटल आहे ठेवल्या तशातून ठेवा त्याच्यात असंच असते. तू स्वतः असं नाही म्हटलं बाळा, मी असं नाही म्हटलं तुला, असं नाही म्हटलं. सायकल बाजूला दे, साईड दे. तर प्रत्येक गोष्टीत टोकत राहते. जे काम ते स्वतः पण करू शकते. तर माझं म्हणणं आहे की चांगलं केलं तर अप्रिशिएट तर करत नाही, Appreciate वाईट करते म्हणावं मी नाही. तुला, असं हे ब्लॉग अप्रिशिएट करते मी तुला. नाही, हे ब्लॉग मध्ये म्हणायला लावलं की असं म्हण
म्हणून तिनं म्हटलं मोबाईल समोर ठेवला असं काहीच नाहीये असं काही वरून मारून राहिली. माझे पण हात मातीने भरलेले आहे अच्छा, दाखव, माती दाखव. हे पहा ना हे काय आहे? तर माझं अर्ध काम सक्सेस झालेलं आहे, अर्ध काम व्हायचं आहे आणि एक पोतं आणि ते आणलं असं नाही, इकडे दाखव, रूट दाखव, रूट. ते एक पोतं उचलून असं 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 आणि हे जे मनात राहते ना, जे मनात राहते जिमला जाता नाही बॉडीने आणि अबे या एक पोतं उचलून दाखवा. आणि ते एवढ्या वर्षानंतर बिना वॉर्मअप. रात्री करून चलो फायनली आम्ही माती घेतली आहे, गाडीच्या डिक्कीमध्ये टाकली आहे. आमचं काम सक्सेस झालेलं आहे. पण आम्ही माती चोरून नाही आणली, कारण तिथे बाजूला त्या काकूचं घर होतं. त्यांना आम्ही विचारलं की आम्हाला, आम्ही नाही विचारलं, निघाले. हा ते फॅन निघाले. परीक्षितने विचारलं, मग त्यांनी आमच्याकडे बघितलं, अरे वा आम्ही तुम्हाला ओळखतो, तुमचे व्हिडिओ पाहतो, असं पाहतो असं पाहतो. म्हटलं काकू आम्हाला माती हवी आहे, म्हटलं झाडं लावा. ते आमच्याकडे पाहत राहिले हा. की हे काय करायला आले. तर माती घ्यायला आले. मग काकू म्हणे घेऊन जा म्हणे माती. आणि कशात नेणार आहे म्हणे. म्हटलं गाडीच्या डिक्कीत. बापरे म्हणे, मातीचं नशीब आहे म्हणे, गाडीच्या डिक्कीत माती झाली. शशांक उडाखेकडे ते ट्रक बोलावणार होते. नाही खरंच म्हणेन ते, आम्ही ट्रॅक्टर बोलावणार होतो म्हणे. मध्ये नेऊन टाकणार होते ते. म्हणे रे मग मातीने खराब होते ना. हो माती खराब पावसात. तर माती न्यायची की गरज नाही पडली. आम्हीच अर्धी माती उचलून आणली आहे. जर वाटलं तर आणखी एखादं पोतं घेऊन यावंच लागेल असं मला पाठवून राहिलंय. पण आता जर पुन्हा एक पोत्याची जर गरज पडली मातीची, तर मी परीक्षितलाच सांगणार आहे. परीक्षित मला नाही म्हणणार आहे. परीक्षितची बॉडी जर तू दिली तर असं काही नाही. जर तुम्हाला एक पोतं आणखी जर आणून दिलं, जर लागलं तरची गोष्ट करताय मी, ते तू जे म्हणशील ते देऊन देईन मी तुला. नाहीच लागत. लागते यायला किती माती आणून दिली कमी आहे. हे जे पोते आणले ना तुम्ही, हे छटाक छटाक भर आहे. मी जे पोते आणत होतो ना, त्याच्यात हे 2 पोते मिनिमम होते, मिनिमम. असे मी 2-3 पोते आणून देऊ तरी कमी पडेल. आडवे ठेवायला लागेल ते जे मोठे पोते असतात ते आडवे ठेवायला लागतात. याच्यातली अर्धी माती तर काकूच गायब करतो. हा. मम्मीला एक कुंडी द्यायची आहे मला. इथे जर एखादी कुंडी भेटली शशांक तर आपण पटकन घेऊन घेऊ, कारण मम्मीला एक कुंडी पाहिजे आहे. मम्मी मला म्हणाली की तू कुंड्या आणल्या म्हणे ह्या अजून मोठ्यावाल्या, तर याच्यातली एक कुंडी मला देतं का. म्हटलं घ्या. म्हटलं मी तुम्हाला नवीन कुंडी आणून देतो म्हटलं. तर एक कुंडी घ्यायची आपल्याला, जर भेटली रस्त्याने तर घेऊन घेऊ इथूनच. इकडे नाही राहत.